नमस्कार मंडळी, मी क्रांती रेडकर वानखेडे तुमच्या सगळ्यांचं ह्या शब्दसुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे महफिल. स्पेशल पार्टनर पॅराशूट जॅस्मिन. स्वागत करूयात आपल्या महफिलीमध्ये रंग भरणाऱ्या आपल्या म्युझिक मास्टर अविनाश चंद्रचूड यांचं. आणि आता स्वागत करूयात ह्या महफिलीला स्वरसाज चढवणाऱ्या आपल्या वाद्यवृंदाचं. मंडळी, ही आमची महफिल एवढे आठवडे तुम्ही रंगवत आलात. तुमच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादाने आम्ही अजून दर्जेदार गाणी इकडे सादर करत आलो. तुमचं प्रेम हे आमच्यावर कायम आहे ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणूनच तुमच्या प्रेमाखातर आणि आग्रहाखातर आज पुन्हा एकदा ह्या मंचावर शिंदेशाहीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. कारण शिंदेशाही ही काही भागांमध्ये संपण्यासारखीच नाही आहे. 6 दशकांचं ह्या घराण्याचं काम आहे. हा सगळा जो शिंदेशाहीचा डोलारा ज्यांनी उभारला त्या प्रल्हाद शिंदे ह्यांना आम्ही आज ह्या रंगमंचावरून मानवंदना देणार आहोत. 1933 साली अहमदनगरच्या पिंपळ गावात प्रल्हाद शिंदे यांचा जन्म झाला. सुरुवातीला आई आणि वडिलांसोबत गावोगावी जाऊन कीर्तन सादर करू लागले. त्यानंतर ते इस्माईल आझाद यांच्यासोबत त्यांच्या महफिलींना तबल्याची आणि गाण्याची साथ द्यायला लागले. हे सगळे प्रयत्न सुरू असताना पहिल्यांदा HMV या म्युझिक कंपनीने त्यांना संधी दिली आणि तिकडून पुढे शिंदे घराणं हे नावारूपाला आलं. ह्याच शिंदे घराण्यातील मिलिंद शिंदे हे आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. मी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करते आपल्या सगळ्यांचे लाडके गायक मिलिंद शिंदे यांचं. मिलिंदजी, आज मला वाटतं तिसऱ्यांदा शिंदेशाहीचा कार्यक्रम ह्या रंगमंचावर सादर होतोय महफिलच्या. आणि दर वेळेला लोकांकडून एवढा त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो आणि एवढे चाहते आहेत तुमचे. काय सांगाल प्रेक्षकांच्या ह्या प्रेमाबद्दल? आदरणीय प्रल्हादजी शिंदे हे असं व्यक्तिमत्व आहे की तमाम बहुजनांनी त्यांचं बहुजनांचं गाणं होतं आणि या तमाम बहुजनांनी त्यांच्यावर फार प्रेम केलेलं आहे. म्हणजे कोणीही असू द्या, म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये भरपूर आपली लोकसंख्या आहे, त्यामध्ये चाहते वर्ग माझ्या वडिलांचा थोरांपासून ते पार गरिबापर्यंत भिकाऱ्यापर्यंत त्यांची वेडी होती. खरंच आहे. हां, खरंच असं माझ्या वडिलांचं व्यक्तिमत्व आहे. खरंच आहे. आज तुमच्याच वडिलांची गाणी ह्या रंगमंचावर सादर होणार आहेत आणि आज आमच्या महफिलच्या टीमतर्फे त्यांना आम्ही मानवंदना देणार आहोत. थँक्यू मॅडम. आणि मला खरंच अशी आशा आहे की तुम्ही हा अख्खा कार्यक्रम एन्जॉय कराल. आता मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही स्थानापन्न व्हावं. कुठलीही भक्ती म्हटली की ती देहभान विसरूनच करावी लागते. शिंदे घराण्याने संगीताची भक्ती ही अशाच पद्धतीने केली आणि करत आहेत. म्हणून आजही त्यांचं संगीत हे आपल्यामध्ये जिवंत आहे. अनेक हाल अपेष्टा सहन करून सुद्धा संगीताची साधना त्यांनी सोडली नाही. उपलब्ध सुखांमध्ये अडकून पडलात तर कधीच तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकत नाही. आपल्या संत परंपरेने पण आपल्याला हेच शिकवलं आहे. अशाच विठ्ठल भक्तीचं आपलं हे पुढचं गाणं आहे. पाऊले चालती पंढरीची वाट. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची तोडून या गाठ, सुखी संसाराची तोडून या गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. गाजुनी या भारी दुःखदार द्याने, गाजुनी या भारी
चेतन, काय मस्त गातोस तू. आणि मला असं वाटतं की शिंदेशाहीचा जेव्हा एपिसोड असतो तेव्हा तुझ्यात एक वेगळा रंग चढलेला असतो. आणि आजचं जे हे गाणं आहे ते मला असं वाटतं दादा, ही जी सगळी भक्तिगीतं आहेत शिंदेशाहीमधली, ती भक्तिगीतं पण आहेत, लोकगीतं पण आहेत, ॲट द सेम टाईम ते एक भजन पण होऊ शकतं. अशा अनेक विविध छटा त्या एका गाण्याला मिळालेल्या असतात. काय सांगशील ह्याबद्दल? मला असं वाटतं की अतिशय सिंपल वाटणारी चाल पण गायला तितकीच कठीण, आणि कोरसचा वापर या गाण्यामध्ये फार सुंदर केला आहे. क्रांती, मला सांगायला अतिशय आनंद होतो की युवा सिंगर एक नंबर हा झी युआर जो कार्यक्रम होता त्याच्या ऑडिशनसाठी आम्ही नाशिकला गेलो होतो. तिथे चेतन असं नाव लिहिलेलं होतं आणि चेतनची माझी पहिल्यांदा ओळख तिथे झाली. आणि त्यांनी आनंदजींचं एक गाणं गायलं होतं, शेट्टी वाजली, हे गाणं त्यांनी गायलं होतं. आणि मग त्याचं आडनाव लोखंडे का आहे हे मला कळलं. असा लोखंडासारखा आवाज त्याचा होता. वा वा वा. असा जबरदस्त आवाजाचा आमचा हा चेतन. आणि मला फार अभिमान वाटतं की त्या कॉम्पिटिशनमधनं तो अख्ख्या महाराष्ट्राला समजला त्याचा आवाज, आणि तो खूप लोकप्रिय होतोय आवाज त्याचा. आणि मला अशी खात्री आहे त्याच्याबद्दल की त्याच्या स्वतःचा आवाज पण तो ओळखून त्याच्यामध्ये अजून तो स्वतःची गाणी पुढे गाईल. आणि ही गाणी अशी आहेत की आपण म्हणतो एक स्कूल असतं, त्या अभ्यासक्रमातनं आपल्याला जायला लागतं आणि मग आपली तयारी होते. तसं मला वाटतं की ही सगळी गाणी चेतनला खूप काही शिकवून जात आहेत आणि त्यातनं तो खूप समृद्ध होतोय. त्यासाठी खूप छान वाटतंय आम्हाला. नक्कीच नक्कीच. चेतन, तुला काय म्हणायचंय? युवा सिंगर एक नंबर ह्यामध्ये मी फर्स्ट टाईम गेलो तेव्हा मला गाण्याबद्दल काय माहीत नव्हतं. पण अविनाश सरांनी एक लहान मुलाला कसं शिकवतात की कुठला सूर कसा पाहिजे, म्हणजे मला काहीच कळत नव्हतं. पण थोडा कणसूरपणा पण असतो ना, तो सुद्धा एक, म्हणजे आम्ही लहान असतो किंवा लहान मुलाला कशी एखादी आई सांगते की असं कर बाळा, तसं आम्हाला सरांनी सांगितलं. सर खूप खूप थँक्यू. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे प्लीज. थँक्यू. मिलिंदजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचे जे गुरु आहेत ते तुमचे वडीलच आहेत स्वतः. बरोबर. सो मला सांगा की ते गुरु म्हणून कसे होते? शिस्तप्रिय होते की इझिली शिकवायचे की काय? त्यावेळेसच्या काय गमती जमती तुम्हाला आठवत आहेत? मुळात आम्ही दोघे भाऊ, आनंद मिलिंद, त्यांच्याकडे असं शिक्षण कधी घेतलेलं नाही. त्यांना आम्ही फॉलो केलं, त्यांच्या मागे आम्ही कोरस केला, त्यांच्या मागे आम्ही तबला, ढोलक हे वाजवायचो. ते जसं गायचे तसं आम्ही गायचो. अच्छा. म्हणजे एकलव्यासारखं आमच्या वडिलांना आम्ही मानलेलं खरं. आणि त्यांनाच फॉलो केलं आम्ही. अच्छा. हो. पण ते कसे होते? स्ट्रिक्ट होते का खूप? हां, खूप ठीक आहे. स्ट्रिक्ट. अच्छा अच्छा. एखादा किस्सा? स्टेजवर असले हां. आणि जर गात असले आणि आता आम्ही दोघेही समजा वाजवत असायचो, गाणं गायचो, पण जरा जरी चुकलं सुरामध्ये, जरी जरा सूर चुकला का चिमटा. अच्छा 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 अच्छा. घ्यायचे ते. कारण का भाऊला तर आमच्या तबला त्यांनी स्वतः शिकवला, बाबा असं नाही असं, असं नाही असं, आणि मारायचे मग लगेच. जर चुकलं की मारायचे वडील. अच्छा. मग ते मी बघायचो, म्हटलं मला तबलाच नको. अच्छा. मग मी काय करायचो, वडील गेले, हा तबला इकडे सोडला का मी सुरू करायचो, मग ते वाजवायचो. अच्छा. मग तोच ठेका बरोबर वाजवायचो मी. हां, मग वडील म्हणायचे डावरं लय मस्त वाजवतोय. अच्छा. हां, असं म्हणायचे. अच्छा. मग मी तेवढंच मी तसं त्याच हाताने वाजवत गेलो. आणि भाऊ म्हणजे उजव्या हाताने वाजवायचे, म्हणजे कव्वालीमध्ये वाजवायचे. मी वडिलांबरोबर ढोलक वाजवायचो, तबला वाजवायचो, म्हणजे साथ करायचो. अच्छा. ती साथ करता करताच तुमचं शिक्षण संगीताचं कधी झालं ते तुम्हालाही आम्हालाही कळलं कळलं नाही, कारण त्यांना कोरस करायला आम्हीच. बरोबर. गाणं वडील गायचे आणि मागे आम्ही कोरस करायचो. बरं. पण असा कधी विचार केलेलात का की जर समजा मी सिंगर झालो नसतो किंवा म्युझिकमध्ये आलो नसतो तर मी काय झालो असतो? नाही, मी तो विचारच केला. कधीच नाही. म्हणजे आपला जन्म ह्या गोष्टीसाठी झालाय आणि आपल्याला हे करायचं एवढं क्लिअर. हां, कारण मला कधी कुठल्याच ह्याच्यामध्ये मला कधी बक्षीस मिळालं नाही. शाळेमध्ये असताना कधीच बक्षीस मिळालं नाही. का म्हणजे ते पिठातून हे काढा, पैसे काढा, रनिंगमध्ये, धावण्यामध्ये. तर मी 7वीला होतो त्यावेळेला, आणि 7वीमध्ये माझे वडील प्रल्हादजी शिंदे यांचं गाणं मी ऐकायचो. मग भावगीत स्पर्धा तिथे होती आणि त्या ठिकाणी मला गायला लावलं. मग गाणं बिणं मी गायलं, व्यवस्थित गायलं, आणि माझ्या वेळेला माईकच गायब झाला.
अरे बाप. माईकच बंद. तसंच गाणं मला गायला लावलं त्यांनी. गा 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 गा. मग मी ते गाणं गायलं आणि त्या गाण्यामध्ये मला फर्स्ट प्राईज मिळालं तिथे. अच्छा अच्छा. विदाऊट माईकचा मला फर्स्ट प्राईज मिळालं 7वीमध्ये. हां. भक्ती ही काही फक्त देवाची करायची नसते. चांगल्या कामाची, चांगल्या विचारांची, विचारवंतांची केलेली भक्ती पण भक्तीच असते. अशाच एका थोर विचारवंताची, बुद्धिवादी नेत्याची, एका महामानवाची भक्ती ही शिंदे घराण्यानी त्यांच्या गीतांमधनं केलेली आहे. तो महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ह्याच महामानवाच्या भक्तीचं गाणं आता इथे सादर होणार आहे. ऐकूयात मंगल दिन तो जनी. आणि हे गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहे मिलिंदजी. खरंच बाबासाहेब आंबेडकरांविषयी तुमचा जो भक्तिभाव आहे तो खरंच ह्या गाण्यातल्या प्रत्येक ओळीमध्ये आम्हाला जाणवत होता आणि तुम्ही इतक्या मनापासून गात होता आणि ती भक्ती तुमची निश्चित आमच्यापर्यंत पोहोचली आणि आम्ही इथे सगळेच खूप मूव्ड झालो. माहिती आहे का? तुम्ही काय सांगाल ह्या गाण्याविषयी? हे गाणं माझ्या वडिलांचं, बुद्धांचं गाणं, जे मी लहानपणापासून ऐकत आलो आणि त्यांना प्रत्येक वेळेला ऑफर असायची. हां. मग ते माझ्या ध्यानात राहिलं. अच्छा 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 अच्छा.
अविदादा. मला वाटतं आत्ता हे गाणं ऐकत असताना आम्ही सगळे इतके तल्लीन झालो होतो अच्छा. आणि मिलिंदजींचा आवाज आणि अतिशय खड्या स्वरातलं हे गाणं मला असं वाटतं की भक्तिरचना ह्या पारंपरिक ज्या पद्धतीने चालत आल्या होत्या त्या भक्तिरचना या साधारणतः मद्रसप्तकामध्ये ती कंपोजिशन्स व्हायची. पण मला वाटतं हा जो बाज आहे गाण्याचा हा शिंदे घराण्याची स्पेशालिटी आहे की त्या स्वरामध्ये सुद्धा ती भक्ती तो अर्जव आपल्यापर्यंत फार छान प्रकारे पोचवतो आणि मला वाटतं मिलिंदजींनी कमाल हे गाणं गायलं. खरंच आहे. क्या बात आहे मिलिंद. थँक्यू. खरंच आहे. म्हणजे संपूर्ण शिंदे घराण्यात मग ते प्रल्हाद शिंदे असू देत, तुम्ही 2 भाऊ असू देत, आता आदर्श तुमचा मुलगा, ह्या सगळ्यांमध्ये तो आवाज आलेला आहे. आणि खरंच निश्चित ती श्रद्धा आणि संगीताविषयीचं प्रेम हे तुमचा पहिला सूर लागला कीच आम्हाला सगळ्यांना जाणवतं. थँक्यू. तुमच्यामध्ये आणि आनंदजींमध्ये किती वर्षाचं अंतर आहे? नाही तसं सांगता येत नाही. म्हणजे काय आता आई तर म्हणते सामाशी पाळणं. हा, सामाशी पाळणं, आता मला काय माहिती. अच्छा हो का. अच्छा. बरं, आणि ते गाणं कुठलं होतं ज्याच्यासाठी तुम्हाला ते फर्स्ट प्राइज मिळालेलं? जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. वा 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 वा. बरं, माझा पुढचा प्रश्न हा आहे की तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा स्टेजवर गायलात ते हाच प्रसंग होता का तो? जेव्हा तुम्हाला फर्स्ट प्राइज मिळालं तेव्हा स्टेजवरचा पहिला परफॉर्म. पण मग तुमच्या वडिलांबरोबर सगळ्यात आधी तुम्ही कधी परफॉर्म केलं? वडिलांचा माझ्या आणि राणी रूपलताचा कार्यक्रम होता त्यावेळेला ठाण्यामध्ये, आणि तिथे देखील मला वडिलांनी गाणं गायला लावलेलं. राणी रूपलता म्हणजे अल्ताफ राजाची मम्मी. ओके. राणी रूपलता आणि माझे वडील यांचा सामना असायचा त्यावेळेला. क्या बात आहे. ओके. मग त्यावेळेला मला गाणं गायला लावलं. मग मी हेच गाणं गायचो, अच्छा, जगी जीवन. जगी जीवनाचे सार. आणि तेव्हा काय वय असेल? लहान असेल ना, हा, तरी 7-8 वर्षाचा. अच्छा. आणि आनंदजी तेव्हा कुठे असायचे? आजूबाजूला असायचे कुठेतरी छोटेसे. हो. बरं मिलिंदजी, आमच्या ह्या रंगमंचावर शिंदेशाहीमध्येच आनंदजी सुद्धा येऊन गेले आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला अगदी स्पष्टपणे सांगितलं की माझ्यामध्ये आणि मिलिंदमध्ये आमच्या दोघांच्या आवाजापैकी मिलिंद ह्यांचा आवाज वडिलांच्या जास्त जवळ जाणारा आहे आणि त्यांना म्हणजे वडिलांना जास्त मिलिंदचा आवाज आवडायचा आणि त्यांचं गाणं आवडायचं. पण मला एक सांगा की कधी प्रल्हादजींना हे कळलं की तुमचा आवाज गायकाचा आवाज आहे किंवा तुम्हाला गाणं येतं किंवा ह्या मुलाला गाणं येऊ शकतं, हे कधी त्यांना जाणवलं? वडील माझ्यावर फार प्रेम करायचे. अच्छा. म्हणजे मी लहान असताना, लहानपणापासूनच मला म्हणजे मी आजारी असायचो त्यावेळेला. मग ते माझा जास्तीत जास्त लाड करायचे. एकदा म्हणजे माझी आई मला मारत होती, दोन्ही हात धरले आणि मी आई कधी बोललो नाही. अच्छा. दादाव म्हणून ओरडायचो. अच्छा. म्हणजे आपल्याला लागलं की आपण एक आई ग असं म्हणतो, दादाओ, दादाव म्हणायचो. आणि माझ्या आईने हात धरले माझे आणि मी दादाव केलो का माझा दादा घरात एंट्री मारल्याबरोबर माझ्या आईला एक फटका दिला असते. खूप प्रेम करायचे, खूप लाडके तुम्ही. हो. पण माझा प्रश्न तरी अजून तुम्ही त्याचा आन्सर नाही दिलाय की कधी त्यांना हे कळलं की हा मुलगा गाऊ शकतो? मी गायचो ना त्यांच्या समोर. तर लहानपणापासून त्यांना एक जाणीव होतीच की माझी मुलं गाणारच. अच्छा. हो. आणि ते लाडे करायचे, गाणे माझं ऐकायचे, बेटा असं नाही, असं नाही, असं सांगायचे ना मला. अच्छा अच्छा. गाणं म्हणजे एखादं मी गायला लागलो तर बेसिकली त्यांनी त्यांचं एक ठरवलेलं होतंच की माझी मुलं गाणारच. 100%. अच्छा. म्हणजे त्यात प्रश्न काही नव्हताच. वा 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 वा. शिंदेशाहीमधल्या ज्या फांद्या आहेत ज्यांनी हा वटवृक्ष मोठा केलाय त्यातली काही नावं असणार आहेत आणि तुम्हाला त्या सगळ्यांची गाणी म्हणायची आहेत. ठीक आहे. ठीक आहे. स्टार्ट. स्टॉप. आदरणीय विठ्ठल शिंदे. सांगा या वेडीला
माझ्या गुलछडीला सांगाया वेडीला, माझ्या गुलछडीला हिच्यासाठी आलो मी सासरवाडीला, सांगाया वेडीला. वा वा. बघूया पुढचं नाव कुठलं येत आहे. स्टार्ट. स्टॉप. सूर्यकांत शिंदे. वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी, वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी, वेडी झाली राधा ऐकून बासरी, वेडी झाली राधा ऐकून बासरी. वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी, वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी, वेडी झाली राधा ऐकून बासरी, वेडी झाली राधा ऐकून बासरी. विठ्ठल शिंदे, सूर्यकांत शिंदे, काय सांगाल ह्यांच्याबद्दल? ते म्हणजे विठ्ठल दादा माझ्या वडिलांपेक्षा मोठे होते, पण नातं असं होतं माझ्या वडिलांचं आणि त्यांचं चुलत्या पुतण्याचं नातं होतं. अच्छा. माझ्या वडिलांपेक्षा मोठे होते विठ्ठल दादा, पण नात्याने माझे भाऊ लागायचे, आनंद भाऊचे अच्छा माझे. अच्छा. आणि म्हणजे एकाच घरातले आम्ही, एकाच कुटुंबामधले आहेत. हा. ही शिंदेशाही म्हटलं तर आमची एकत्रच आहे. हा, हा. हो, विठ्ठल दादांपासून प्रल्हादजी शिंदेपासून. आणि सूर्यकांत शिंदे. हा माझा भाऊ, अच्छा. छोटा भाऊ. कसं वाटतं त्यांची गाणी गात असताना? एक बरं वाटतं, एक भावना येते ना मनात की अरे हां, हा अख्खा आपला परिवार आहे आणि किती काम केलं आपण. वेगवेगळी गाणी रचली आहेत, गायली आहेत, लिहिली आहेत अनेकांनी, आणि आज कुठेतरी समाजात एक शिंदेशाहीचं जे वटवृक्ष आपण म्हणतो ते उभं केलं आहे. एक अभिमानाने तुमचा असा ऊर भरून येत असेल. काय वाटतं तुम्हाला? ही आमची जे आम्ही बहुजनांमध्ये गातो तर त्यांच्यापासून जो रिस्पॉन्स मिळतो आम्हाला, जी टाळ्याची दाद मिळते, त्यामध्ये शिंदेशाही म्हणजे म्हटलं की बस एकदम हाय एक लेवलला. नंबर, हो. एक नंबर. आणि त्यांचा जो रिस्पॉन्स मिळतो सगळा, म्हणजे जी प्रेक्षकांची माझ्या वाहवा मिळते, तेच आम्हाला मिळतं, भरपूर मिळतं. खरंच आहे, कलाकार हा प्रेक्षकांच्या प्रेमावरच जगत हो हो, असतो. नक्कीच. बघूया आपण पुढचं नाव कुठलं येतंय. स्टार्ट. स्टॉप. प्रल्हाद शिंदे. चंद्रभागेच्या तीरी, चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. दुमदुमली पंढरी, दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी, तो पहा विटेवरी, जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. वा 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 वा, पावन करून टाकलं खरंच. बघूया पुढचं नाव काय येते. स्टार्ट. स्टॉप. आनंद शिंदे. जसं गायला सुरुवात केली ना, हा. तसं सतत आम्ही दोघा भावांनीच गायलेलं आहे. अच्छा, एकमेकांची गाणी पण हो, गायली. गायली ना, म्हणजे आम्ही दोघांनीच. आता भाऊचं गाणं. केसामंदी गजरा फिरतान गजऱ्यावर नंदरा, केसामंदी गजरा फिरतान गजऱ्यावर नंदरा, या पोरीचा बघून झा नवा नवा नखरा, या पोरीचा बघून झा नवा नवा नखरा. वा वा वा, क्या बात आहे. पंढरपूरचा विठ्ठल हा निरपेक्ष आहे. त्याच्या मंदिराची दारं ही सगळ्यांसाठी सत्ताड उघडी असतात. कोणीही जाऊन त्याच्या दारी त्यांचं म्हणणं मांडू शकतं. तिकडे सगळ्यांनाच न्याय मिळतो. हेच सगळं एक भक्त आपल्या सखीला समजावून सांगत आहे. पंढरीला चल ह्यासाठी तिला मनवत आहे. बघूयात आता ती सखी येते की नाही. ऐकूयात प्रल्हाद शिंदे ह्यांचं गीत चल ग सखे पंढरीला. आणि हे गीत आपल्यासमोर सादर करण्यासाठी येतोय अभिजित कोसंबी.
पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान दे. हे चल ग सखे पंढरीला तू ध्यानी जरा ठेव. हो तू ध्यानी जरा ठेव. जिथे भाव तिथे देव. चल भेटू विठ्ठल रखुमाईला. चल ग सखे पंढरीला. चल ग सखे पंढरीला. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. खरं तर मला इथे असंच यावंसं वाटतंय, पण आता मी अशी नॉर्मल चालत आलेली आहे. म्हणजे तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव, या एका वाक्यात सगळं विश्व आहे आणि पूर्ण फिलॉसॉफी या जगातली त्या एका वाक्यात आहे. यू जस्ट हॅव टू हॅव फेथ. निष्ठा महत्त्वाची. आणि हे इतकं सुंदर गाणं आणि लिटरली आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की आता निघावं आणि थेट पंढरपुरात जावं आणि त्या विठू माऊलीचं दर्शन घ्यावं. तुझ्या आवाजातली जादू खरंच कमाल आहे अभिजित. आणि ज्या पद्धतीने तू हे गाणं गायलंस, ज्या जोशात गायलंस, ते खरंच आम्हाला सगळ्यांना इथे हलवून टाकलंस तू. तुला काय वाटतं? हा एपिसोड प्रल्हाद दादांच्या वरती आहे. जे त्यांचं गाणं ऐकताना फक्त इमोशन्स, म्हणजे ते असं बोलल्यासारखं गातात. खरंय. जसं ते गात नाहीतच, असे बोलतात असे आपल्याशी. असं त्यांचं गाणं इतकं सरळ, म्हणजे इतकं साधं सिंपल असं वाटतं थेट आहे, थेट थेट एकदम असं डायरेक्ट काळजाला भेटतं त्यांच्या. त्यामुळं नेहमी गाताना तो विचार असतो की तसंच गायचं. म्हणजे त्यांना फॉलो केलं ना बरोबर, की बरोबर ते मग त्यांची स्केल, त्यांचा तो खणखणीत आवाज आणि इमोशन इतकी त्यांच्या आवाजात आहे ना, की ते कुठे सॉफ्ट होतं ते कधी कसे झाले ते कळत नाही. इतकं सुंदर त्यांचं हे आहे आणि इतक्या वर्षांपासून ऐकत आलोय. तर या स्टेजवरती तर त्यांची गाणी गाताना खूपच धमाल, म्हणजे खूप मजा आली. खरंय खरंय. मिलिंद दादा, काय आठवण आहे ह्या गाण्याबद्दल? दादा माझे सहज गाणं गायचे, खरं आहे ते. आणि बोटाला धरलंय हो मी, बोटाला धरून चालणारा मुलगा मी त्यांचा. म्हणजे त्यांच्याकडे मी सहज गायचे. मधुकर पाटकांच्याकडे मला न्यायचे वडील आणि रेसरला सहज गायचे. सहज कोणतंही गाणं असू द्या, सहज गायचे. आणि या गाण्याबद्दल तर सांगायला म्हणजे तोडच नाही. इतकं सुंदर गाणं गायला अभिजित भाऊनी, फार सुंदर.
थँक्यू थँक्यू थँक्यू. खरंच. आणि मला असं वाटतं की ते सहज गाण्याची जी तऱ्हा आहे ना ती तुम्हा सगळ्यांमध्ये आली आहे ती प्रल्हादजींमुळे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही उभे राहिलात की लगेच साहजिकपणे गाणं येतं, त्याला काही वेगळे परिश्रम घ्यावे लागत नाहीत असं मला वाटतं. खरंय खरंय. क्या बात है, क्या बात है. अविदादा काय म्हणशील? या गाण्यामध्ये मला वाटतं की अभिजित, मला ना तू हे गाणं विदाऊट सूर फक्त ना एकदा तू ते पाहू त्यांचं रूपचा वरचा गंधार लावतोस ना, तू एकदा ऐकव ना यार. हां ऐकव ना खरंच. ते पाहू त्यांचे रूप हो. क्या बात है, क्या क्या बात बात है. है. कुठल्या कुठे आहे ते, खरंच आहे. अगदी या गाण्याचं या नोटला जाणं म्हणजे हे गाणं असं पोचतं ना, आणि तो नोट अभिजितने या स्केलला, म्हणजे हे गाणं मे बी एक नोट खालती गायला असतं ना तो म्युझिकली, तर हा इफेक्ट आला नसता. आणि ह्याच्यासाठी ना त्या गाण्यावर तेवढं प्रेम लागतं गायकाचं की मी हे गाणं या स्केलला गाणार. आम्ही काल त्याला म्हणत होतो तू नक्की गाणारच ना या स्केलला, हे गाणं जाईल नाही ते आवाज, तर तो म्हणला की 100% जाईल. आणि तो रिहर्सलपासून आजच्या टेकपर्यंत इतका सुंदर त्यांनी तो म्हणला तसंच की ती भक्ती, तो भाव पूर्ण त्याच्या समर्पित केलं त्यांनी ते गाणं. आणि हा नोट लावणं ह्या गाण्यामध्ये फार अवघड आहे. मला वाटतं मिलिंदजी पण मान्य करतील की गायकासाठी हा फार मोठा चॅलेंज आहे की तिथे पोचायला पाहिजे. आणि आधीचं गाणं खालच्या पट्टीत आणि एकदम तो क्रॉसलाईनला तो वरचा गंधार लागतो गाण्यामध्ये. क्या बात आहे अभिजित यार, खरंच आहे. आणि एक आणखीन एक गंमत काय ह्या गाण्याची ना, की जे वारकरी जात असतात दिंडीत त्या वारकऱ्यांच्या मनात एक भाबडेपणा असतो. त्यांना ना विठ्ठल आपल्या घरातला माणूस वाटत असतो, आणि तो भाबडेपणा ह्या गाण्यात आहे की ते इतके छान जात असतात. त्याची जी चाल आहे ना त्याच्यात ती बॉडी लँग्वेजच आहे, यु नो. सो ते खरंच खूप समोर आलं आणि खूप मनाला भावलं. आणि अविदादा, तू नेहमीच ज्या गाण्यासाठी जो सिंगर जसा साजेचा असेल तसाच तू कुठून तरी जाऊन शोधून आणतोसच त्याला आणि ते उभं करतोस आणि त्याकडून ते गाणं गाऊन घेतोस. त्यासाठी तुला एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू दादा, थँक्यू. आणि संपूर्ण आपल्या वाद्यवृंदाला सुद्धा इतकं सुंदर वाजवलं हे गाणं. येस. थँक्यू अभिजित. तुझ्याकडून अजून छान छान गाणी आम्हाला ऐकायची. थँक्यू सो मच. प्रल्हाद शिंदे आणि भक्तिगीतं हे एक समीकरण बनलेलं आहे. त्यांच्या आवाजातील आर्जव हे कदाचित देवापर्यंत खूप आधीच पोचलेलं आहे, म्हणूनच त्यांना दैवी आवाजाची देणगी आहे असं म्हणतात. आणि त्याच दैवी आवाजाचा वारसा पुढच्या 3 पिढ्या चालवतायत. गावातल्या मातीमध्ये जन्माला आलेला हा आवाज आज अख्ख्या महाराष्ट्राला गाजवतो आहे. ऐकूयात प्रल्हाद शिंदे यांचंच एक भक्तिगीत, दर्शन दे रे भगवंता. आणि हे गीत आपल्यासमोर सादर करण्यासाठी येतोय मधुर शिंदे. कितीही सूर लाभला तरी सूर हा लागत नाही. कितींदा ऐकले तरी मनाची भूक भागत नाही. गाण सत्यनारायणाचं खोट मी सांगत नाही. त्या प्रल्हादाच्या भंगाशिवाय तो पंढरीचा विठोबाही जागत नाही. दर्शन दे रे भगवंता. दर्शन दे रे भगवंता. दर्शन दे रे भगवंता. दर्शन दे रे भगवंता. किती अंत आता पाहाशी अनंता. किती अंत आता पाहाशी अनंता. दर्शन दे रे
प्रिय पित्याची सेवा कुंडलिकाची भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता दर्शन दे रे भगवंता दर्शन दे रे भगवंता ऐकताच वाणी संत चोखोबाची ऐकताच वाणी संत चोखोबाची साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची ऐसे दान देशी तुझ्या प्रिय संता ऐसे दान देशी तुझ्या प्रिय संता दर्शन दे रे भगवंता विठ्ठला दर्शन दे रे भगवंता विठ्ठला रे भगवंता वा वा मधुर, तू कमाल गातोस आणि मला असं वाटतं की तुझ्या अंगात शिंदेशाही भिनलेली आहे आणि ती तुझ्या गळ्यातनं बाहेर पडते. आणि आजोबांचं गाणं आज तू सादर केलंस. मला जाणून घ्यायचं आहे तुझ्याकडून की आजोबांचं स्थान तुझ्या मनात काय आहे? खरं तर आजोबांचं स्थान हे खूप जास्त आहे, म्हणजे मी सांगूही शकत नाही शब्दातून. त्यांचं गाणं आज या ठिकाणी गाणं म्हणजे माझ्यासाठी एक खूप मोठा टास्कच होता. आणि ते बोलत असतानाही तुझे डोळ्यात हो. तुझ्या पाणी आलेलं आहे. खरंच म्हणजे ही खूप इमोशनल मोमेंट आहे ऑफकोर्स तुझ्यासाठी. पण तुझी एखादी लहानपणीची आठवण आजोबांबरोबरची किंवा आजोबांसोबत फार काही काळ मी लहानच होतो, खूप लहान होतो. त्यांच्यासोबत मला एक आठवतं आहे, मी एका गार्डनमध्ये गेलो होतो आजोबांसोबत. एवढा असेल मी, खूप लहान असेल त्यावेळेस. एकदा त्यांच्यासोबत गेलो होतो, पण त्यावेळेस मी गात नव्हतो. अच्छा, तेवढंच तुला आठवतंय. आय एम शुअर की आता जिथे कुठून ते बघत असतील तुला, त्यांना तुझा खूप अभिमान वाटत असेल. आणि तू एवढं छान सादरीकरण केलं आणि थँक्यू. शिंदे ह्या नावाला तू खरंच जागला आहेस. आणि अभिदादा काय सांगशील? क्रांती, या गाण्याचे शब्द जे आहेत ना, दर्शन दे रे भगवंता, मला असं वाटतं की आपण सगळ्या रंगमंचावरती असतो आणि आपल्या वाद्यातनं आपण एका प्रकारे आपल्याला ते देवाचं दर्शन होत असतं आपल्या कलेच्या माध्यमातून. पण मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं की आम्ही जरी रंगमंचावर दिसत असलो तरी आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवणारे जे आमचे टेक्निशियन्स आहेत, आमचे कॅमेरामन बंधू इथे आहेत, डिरेक्टर्स आहेत, आमचे साऊंड रेकॉर्डिस्ट आहेत, त्यांचं जे काम असतं ना त्याच्यात सुद्धा ते देव बघत असतात. खरंच. आणि या सगळ्या टीमवर्कमधनं कुठेतरी एक महफिल अशी सजत असते. तर जेव्हा आमच्या मागे काम करत असणारी ही लोक आणि त्यांची कला, त्याच्यामध्ये त्यांनी जोपासलेला देव, त्यांच्या मनामध्ये जोपासलेला देव, ह्या सगळ्या गोष्टीतनंच एक महफिल अशी कायम रंगत असते. तर मला हे गाणं त्या सगळ्या लोकांना डेडिकेट करायचं आहे जे लोक आपल्याबरोबर आहेत, ज्यांच्या इतक्या मेहनतीने महफिल हा कार्यक्रम आज लोकांपर्यंत यशस्वीरित्या पोचला आहे. आणि झी युवाचे पण खूप आभार की अशा प्रकारची एक आपली वेगळी कॉन्सेप्ट त्यांनी लोकांपर्यंत पोचवली. आणि मला वाटतं की हे गाणं त्या सगळ्या आमच्या टीमला खूप समर्पक आहे.
माझ्या सगळ्या ह्या स्टुडिओमधल्या सगळ्या लोकांना, माझ्या स्पॉट दादांना, मेकअपमन आपल्या जे आपल्यासाठी इतके काम करतात आणि त्यांच्या कामामध्ये ते देव बघत असतात. खरंच. म्हणूनच एखादी कलाकृती इतकी यशस्वी होते असं वाटतं. खरंच आहे, खरंच आहे. एक खूपच वेगळा असा अर्थ ह्या गाण्यातनं ऑफकोर्स अविदादांनी काढला आहे आणि तो अगदी 100% खरा आहे. कारण की ऑफकोर्स आपल्या कामातनं आपण क्षणोक्षणी देव बघत असतो. मला जाणून घ्यायचं आहे मिलिंद सरांकडून की कसं वाटत होतं आज मधुरला गाताना, ऐकून बघून. हे गाणं माझ्या वडिलांच्या समोर गायला असतं तर अजून बेटर वाटलं असतं. हां. ही मोठी हे आहे. मी वडिलांना ऐकलंय, माझ्या मुलाला ऐकतोय, पण माझ्या वडिलांनी ऐकायला पाहिजे होतं. खरंच आहे, खरंच आहे. आणि ती थाप जी माझ्यावर दिली ती त्याच्यावर देखील पडली असती. नक्कीच पडली असती. मधुर, अजून खूप छान छान गाणी आम्हाला तुझ्याकडून ऐकायची इच्छा आहे आणि तुला खूप खूप ऑल द बेस्ट Thank you. या संपूर्ण प्रवासासाठी. ऑल द बेस्ट. थँक्यू. शिंदेशाहीचा हा उत्सव ह्या मंचावर असाच सुरू राहणार आहे. अजून एकाहून एक गाजलेली प्रल्हाद शिंदे यांची गाणी उद्याही आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. मिलिंद शिंदे ह्यांच्याशी आपल्याला उद्याही अजून गप्पा मारायच्या आहेत. तर पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम मेहफिल, स्पेशल पार्टनर पॅराशूट जॅस्मिन.